देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताकडे जे जे लोक आले त्यांना प्रभूने आरोग्य दिलं, आशीर्वादित केलं आणि त्यांचं जीवन परिवर्तित झालं. ज्यावेळेस प्रभूकडून चमत्कार घडायचे त्यावेळेस प्रभू नेहमी एक वाक्य बोलायचा आणि तो म्हणायचा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. विश्वास जो आमच्या ठाई देवाने उत्पन्न केलेला आहे तो आमच्यामध्ये टिकून राहावं ही देवाची इच्छा आहे. वास्तविक पाहता ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं आणि येशू ख्रिस्ताने शिष्यांना दर्शन दिलं, एकदा दोनदा नाही, 40 दिवस तो त्यांना दर्शन देत होता. प्रभूचं पुनरुत्थान झालं आणि तात्काळ तो स्वर्गाला निघून गेला नाही, तो त्यांच्यात राहिला यासाठी की त्यांची पक्की खात्री व्हावी. ज्याला आम्ही मरताना पाहिलं होतं आता तो क्रूसावर नाही, तो कबरेत नाहीये, तो मरणातून विजयी झालेला ख्रिस्त आहे. त्याची सुवार्ता, त्याची सेवा इथून पुढे आम्हाला करायची आहे. वधस्तंभावरचे 3 खिळे येशूला थांबवू शकत नाहीत. कबरेवरची मोठी धोंड येशूला थांबवू शकत नाही. मोठं वादळ येशूला थांबवू शकत नाही. मृत्यू येशूला थांबवू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त मरणातून विजयी झाला. हालेलुया. त्या जिवंत देवाचे आम्ही जिवंत लोक आहोत. जे जिवंत असतील ते आमेन म्हणू शकता. प्रभूला धन्यवाद. 40 दिवस प्रभूने शिष्यांना दर्शन दिलं, त्यांचा विश्वास मजबूत केला आणि एक दिवस असा आला की त्या दिवशी प्रभूचं स्वर्गारोहण होणार होतं. जैतुनाच्या डोंगरावर सुमारे 500 लोकांचा जमा होता. सगळ्यांनी म्हणा 500 लोक. किती लोक? त्या जैतुनाच्या डोंगरावरती प्रभू उभा आहे आणि तो त्यांच्याशी बोलतोय 500 लोकांच्या जमावाशी. आणि प्रभू त्यांच्याशी बोलत असताना प्रभू हवेत वर उचलला गेला. प्रभू हवेत जसा वर उचलला गेला, प्रभूचं स्वर्गारोहण होतं आणि त्या क्षणी 2 पवित्र पुरुष प्रकट झाले. त्यांनी सांगितलं, हा जसा वर चाललाय तसंच त्याला तुम्ही परत येताना पाहणार आहात. लक्षात ठेवा, ही फार मोठी महत्वाची बाब आहे. ज्याला लोकांनी क्रूसावर पाहिलं तो परत येत आहे. हालेलुया. येशू स्वर्गाला गेला आणि त्याने अभिवचन दिलं, मात्र मी पित्याकडे तुमच्यासाठी मध्यस्थी करील आणि तो तुमच्यासाठी दुसरा कैवारी देईल. पहिला कैवारी येशू ख्रिस्त, दुसरा कैवारी पवित्र आत्मा. तुम्ही वाईट असता, तुमच्या लेकरांच्या गरजा पूर्ण करता. आमचा देव तर चांगला आहे, तो आमच्या गरजा पूर्ण करणारच. मी मध्यस्थी करीन आणि माझा पिता तुमच्यासाठी पवित्र आत्मा देईल. आणि प्रभू स्वर्गाला गेलेला आहे. पेंटिकॉस्टच्या दिवशी प्रेषित 2 अध्यायात लिहिल्याप्रमाणे माडीवरच्या खोलीत शिष्य आणि इतर विश्वासणारे जमलेले होते. त्यांची संख्या होती 120. आणि ज्यावेळेस त्या माडीवरच्या खोलीत प्रार्थना करत होते, ख्रिस्ताने दिलेलं अभिवचन त्या दिवशी पूर्ण झालं. वाऱ्याच्या सुसाट्यासारखा नाद झाला. ही माझ्या देवाची स्टाईल आहे. किती लोक आमेन म्हणतील? ज्यावेळेस त्याला आदमाला भेटायला जायचं होतं, शिळोप्याचा वारा सुटला. हालेलुया. ज्यावेळेस त्याला पेंटिकॉस्टच्या दिवशी यायचं होतं, वाऱ्याच्या सुसाट्यासारखा नाद झाला. आणि जेव्हा मेघारूढ होऊन येईल तेव्हा करण्याचा नाद होणार आहे आणि तो परत येणार आहे. माझ्या देवाची स्टाईल थोडी वेगळी आहे. हालेलुया. ज्याचा देव वेगळा त्याची स्टाईल पण वेगळीच असायला पाहिजे. हालेलुया. बरं, आता ही सगळी घटना आपल्याला समजून सांगण्यामागचं कारण, ख्रिस्त ज्यावेळेस स्वर्गाला गेला प्रियांनो, त्यावेळेस लोक होते 500, पण ज्यावेळेस पवित्र आत्मा प्राप्त करायचा त्यावेळेस होते 120 लोक.
380 लोक कुठं गेले हा माझा प्रश्न आहे. ज्यावेळेस 10 लोक येतात, 10च्या 10 बरे होतात, ते कुष्ठरोगी बरे होतात, 9 निघून जातात, एक प्रभूच्या चरणाशी येतो, बाकी 9 कुठं जातात? देवाच्या प्रिय लोकांनो, हे विश्वासाचे प्रकार आहेत. मला आला ताप, तू माझा बाप. माझा गेला ताप, कुठे माझा बाप आणि कोण माझा बाप? देवाला लोक विसरतात. संकट आल्यानंतर देवाकडे मनुष्य धाव घेत राहतो. अडचणी आल्यानंतर मनुष्य देवाकडे धाव घेत राहतो. प्रॉब्लेम आल्यानंतर देवाकडे धाव घेतो. जशा समस्या सुटतात त्यांना वाटतं आता सगळं संपलं, मला देवाची गरज राहिलेली नाही, मला पैसा मिळाला, मला नोकरी मिळाली, माझ्या हवी असलेली गोष्ट मला मिळाली, आणि मग लोक देवाला विसरायला तयार होतात. आज आमच्यामध्ये असा विश्वास देवाने निर्माण करावा. आमची गरज असो किंवा नसो, आमचा देव तोच राहिला पाहिजे. प्रत्येक परिस्थितीत आमचा विश्वास टिकून राहिला पाहिजे. बायबलमध्ये विश्वासाबद्दल अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. ज्यावेळेस तुम्हाला एखादी कठीण गोष्ट वाटते, ती होऊ शकत नाही, त्यावेळेस तुम्हाला तुमचा विश्वास प्रदर्शित करणं हे फार गरजेचं असतं. विश्वास काय आहे? विश्वास म्हणजे नेमकं काय? इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि 1 वचन बायबल सांगतं, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. जे तुम्हाला दिसत नाही किंवा जे तुम्हाला वाटतं की ते मला प्राप्त व्हावं, न दिसणाऱ्या गोष्टींविषयी जेव्हा तुम्ही खात्री बाळगता, त्याला विश्वास असं म्हणतात. ज्यावेळेस परमेश्वराने सगळी दुनिया बनवली, सगळं सूर्य, चंद्र, पृथ्वी वगैरे सगळं त्याला बनवायचं होतं, त्याच्या आधी सगळीकडे अंधकार होता. उत्पत्ती 1 अध्यायाची पहिली 2 वचनं आपण पाहिली तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की सगळीकडे अंधार होता आणि देवाचा आत्मा जलाशयावरती तळपत होता. देवाचा आत्मा जलाशयावरती तळपत होता. सगळीकडे अंधार आहे, निबिड अंधकार. देवाचा आत्मा जलाशयावरती तळपतो. माणसाची सवय आहे की जे आम्हाला दिसतं तेच आम्ही बोलत राहतो. जे आमच्या डोळ्यांनी पाहतो त्याच्याविषयी आम्ही बोलतो आणि त्याच्यात आपला बराचसा वेळ जातो. जे आम्हाला डोळ्यांनी दिसतं त्याबद्दल आम्ही बोलतो. येशूकडे नाझरेतचे लोक पाहायचे आणि म्हणायचे, हा योसेफाचा मुलगा आहे. त्यांना हे म्हणता येत नव्हतं की हा देवाचा पुत्र आहे. पण आत्मिक क्षेत्रात ज्यांना कळालं हा कोण आहे, त्यांनी बरोबर ओळखलं की हा देवाचा पुत्र आहे. ज्या गोष्टी आम्हाला दिसतात, नकारात्मक परिस्थिती, आजार, विकार, टेन्शन, तणाव, कर्ज, प्रॉब्लेम, आम्ही जास्त याच्याबद्दल बोलतो. देव तसा नाहीये. ज्यावेळी सगळीकडे अंधार होता, देव हे म्हणत बसला नाही सगळीकडे अंधार आहे, काळा कुट्टा अंधार आहे, काही दिसत नाही असा अंधार आहे, कुणाला काही समजणार नाही असा अंधार आहे. प्रभू असं काहीच म्हणत नाही. तर देव सगळ्यात सुरुवातीला म्हणतो त्या अंधारामध्ये प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. हालेलुया, बोला येशू मसीह की. अंधाऱ्या परिस्थितीत प्रकाश हो म्हणण्याची हिम्मत पाहिजे. जेव्हा प्रकाश नव्हता त्यावेळेस देवबाप बोला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. ज्यावेळेस तुमच्या जीवनात एखादी गोष्ट नाही, ती तुम्हाला प्राप्त करण्यासाठी त्याची घोषणा तुम्हाला करावी लागेल. एखादी गोष्ट तुम्ही विश्वासाने देवाकडे मागता, त्यावेळेस तो विश्वास प्रदर्शित करत असताना तुम्हाला काहीतरी कृती करणं गरजेचं आहे. काहीतरी कृती करणं गरजेचं आहे. आमच्यात जर विश्वास आहे तर परमेश्वर आमच्या सर्व इच्छा, अपेक्षा, गरजा पूर्ण करणार आहे. विश्वास असा असावा की जो निरंतर आमच्या जीवनात टिकून राहील. इब्री 11:6 मध्ये बायबल सांगतं, आणि विश्वासा वाचून त्याला संतोष मिळणे अशक्य आहे. इट इज इम्पॉसिबल टू प्लीज गॉड विदाउट फेथ. जर आमच्याकडे विश्वास नाही तर आम्ही देवाच्या अंतःकरणाला आनंद देऊ शकत नाही. अविश्वासी लोक, देवावरती अविश्वास दाखवणारे लोक देवाच्या अंतःकरणाला दुःख देऊ शकतात.
ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीत विश्वास प्रदर्शित करता आणि त्या विश्वासात टिकून राहता, त्यावेळेस मात्र देवाचं महान आणि मोठं गौरव होतं. जो ख्रिस्ताने आम्हाला स्वभाव दिलाय किंवा जी प्रीती, जे सामर्थ्य देवाने आम्हाला दिलेलं आहे, त्यात आम्ही टिकून राहणं, विश्वासात, देवाच्या आत्म्यात, देवाच्या कृपेत, देवाच्या वचनात टिकून राहणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. एकदा एका सेवकाने चर्च नवीन सुरू केलं, एक छोटीशी जागा त्याला मिळाली, चर्च सुरू केलं. आणि जसं त्याने चर्च सुरू केलं, त्या चर्चमध्ये कोणीच नव्हतं, पण तो प्रार्थना करत बसायचा, देवा लोकांना पाठव. मग तो सगळ्यांकडे प्रार्थना करत जायचा आणि सांगायचा, रविवारी चर्चला या. पण त्या एरियात काही असे लोक होते की जे चर्चचा वेळ झाला की दारात बाहेर थांबायचे आणि तिकडे जाणाऱ्या प्रत्येकाला अडवून सांगायचे, पास्टर चांगला नाही, चर्चला जाऊ नका, काही फायदा नाही, ही मंडळी चांगली नाही, हे लोक चांगले नाही, तो पास्टर चांगला नाही, इथं जाऊ नका. आलेले लोक दारातून परत जायचे. जोही त्या चर्चकडं, त्या मंडळीकडं किंवा त्या जागेकडे यायचा प्रार्थनेसाठी, त्या व्यक्तीला हे बाहेर थांबलेले एक एक लोक कोणी कुठेही भेटून खोट्या गोष्टी सांगून त्यांना पळवून लावायचे. असं काही दिवस चाललं, बरेच दिवस चालले आणि चर्चमध्ये काही कोणी यायला तयार नाही. पण सेवक दर रविवारी ठरलेल्या वेळेवरती जाऊन प्रार्थना करत आहे आणि देवावरती विश्वास टाकून त्याला माहित आहे की परमेश्वर लोकांना पाठवणार आहे. एक दिवशी एक माणूस खूप समस्यांनी त्रस्त होता आणि त्याला वाटलं की मी आज देवाच्या भवनाकडे जायलाच पाहिजे. तो गेला, कुणीतरी त्याला सांगितलं, हा पास्टर तुझ्याकडून फार पैसे काढणार आहे, तू जाऊ नको. तो म्हणला, माझ्याकडे काहीच नाहीये, तो माझ्याकडून काय काढणार आहे. पुढे गेला. दुसऱ्याने सांगितलं, तो खूप रागवणारा माणूस आहे, त्याच्याकडे जाऊ नको. तो म्हटला, आता काय नाही, आता सगळ्या जगाचं एवढं ऐकलं, 2 शब्द पास्टरचे ऐकून घेतो. बोलो येशू मसीह की. लोक त्याला नकारात्मक सांगत गेले आणि तो म्हटला की मला फरक पडत नाही. असं बोलत बोलत तो चर्च पर्यंत पोहोचला आणि तो चर्चमध्ये गेला. त्या सेवकांना त्यांनी सगळ्या समस्या सांगितल्या. सेवकाने प्रार्थना केली आणि त्याच्या सगळ्या समस्या निघून गेल्या. बोला येशू मसीह की. आणि तो म्हटला, माझा आजार गेला, माझं दुःख गेलं, माझं टेन्शन गेलं, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, बाहेर काही लोक आहेत ते तुमच्या विरुद्ध बोलतात. सेवकाने म्हटलं, मला माहित आहे. सेवकाने म्हटलं, मला माहित आहे, त्यांचं ते काम आहे, माझं हे काम आहे. ते उद्धटपणे वागतील, मला तसं वागता येणार नाही. त्यांच्यात राग आहे, देवाने मला प्रीतीचा आत्मा दिलेला आहे. ते मला चिथवतील, ते मला चिडवतील, पण मी त्यांच्या विरुद्ध बोलणार नाही. जर देवाला पाठवायचं, देव नक्की लोकांना पाठवेल. हा एकटा माणूस गेला आणि अख्ख्या गावाला तो घेऊन आला आणि चर्च फुल झालं. प्रियांनो, हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही एकनिष्ठतेने एखादं काम अविरतपणे करता, स्वर्गीचा देव तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. तुमच्या प्रार्थनांची तुम्हाला उत्तर मिळाल्याशिवाय राहत नाही. देवाला जर आनंद द्यायचा आहे तर आम्ही विश्वासात पक्क झालं पाहिजे. तात्पुरता विश्वास ठेवून फक्त थोड्या वेळासाठी आम्ही स्थिर राहणं गरजेचं नाही. निरंतर देवाच्या सानिध्यात आणि सामर्थ्यात आम्ही स्थिर राहावं, ही देवाची इच्छा आहे. एकदा शिष्य प्रभूला म्हणाले, आमचा विश्वास वाढवा, आमचा विश्वास वाढवा. त्यावेळेस प्रभू त्यांच्याशी बोलत असताना लूक 17 अध्याय आणि 5 आणि 6 वचनात काय म्हणतो पहा. लूक 17, 5 आणि 6. मग प्रेषित प्रभूला म्हणाले, आमचा विश्वास वाढवा. प्रभू म्हणाला, तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर ह्या तुतीला तू मुळासकट उपटून समुद्रात लावली जा, असे तुम्ही सांगताच ती तुमच्या ऐकेल. तुतीला म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये मलबेरी ट्री असा शब्द वापरला इंग्लिश बायबलमध्ये. हे असं एक झाड आहे ना की फार मोठं झाड आहे आणि त्याची मुळं जमिनीत फार खोलवर लांबपर्यंत पसरलेली असतात. ते झाड उपटणं माणसाचं काम नाहीये, तेवढी ताकद माणसामध्ये असू शकत नाही. पण जर बायबल सांगतो तुम्ही विश्वासाने म्हणाल तर ते तिथून उपटून
समुद्रात टाकलं जाईल असा परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या मध्ये विश्वास प्रकट करावा. आज अशी देवाकडे प्रार्थना करा. हालेलुया. या ठिकाणी जर तुम्ही त्या झाडाला असं बोलाल किंवा त्या डोंगराला असं बोलाल, उपटून समुद्रात टाकलं जा, हे जे बोलणं आहे, या बोलणे शब्दाला ग्रीक भाषेमध्ये इपो शब्द वापरलाय. इपो या शब्दाचा अर्थ आहे आज्ञा देणे. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आम्ही येशूच्या नावाचा अधिकार वापरला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही गोष्टी खूप सोप्या असतात पण लोक त्या अवघड करून टाकतात. एक दरवाजा आहे, त्याला टाळं लावलंय, कडी लावली, कुलूप लावलंय, चावी तुमच्या खिशात आहे. मग ते दरवाजा उघडण्यासाठी डोकं आपटायचं की चावीचा वापर करायचा हे आपल्यावरती आहे. हालेलुया. त्याच्यावर किती पण डोकं आपटा, डोकं फुटेल पण दरवाजा उघडणार नाही. तो उघडण्यासाठी तुम्हाला जी किल्ली दिली आहे त्याचा वापर करा. आज जीवनातले जे दरवाजे बंद आहेत ते उघडण्यासाठी देवाने प्रार्थनेची किल्ली दिलेली आहे. कुठलीही गोष्ट ज्यावेळेस तुम्ही प्रभूकडे मागता त्यावेळेस त्या किल्लीचा, त्या चावीचा वापर करणं गरजेचं आहे. विश्वासाने, आमचा विश्वास स्थिर असणं गरजेचं आहे. एका माणसाने वाळूवर घर बांधलं होतं आणि दुसऱ्याने कुठं बांधलं? बेथेल कॉलनीत. बोलत नाही तुम्ही. एकाने वाळूवर, दुसऱ्याने खडकावरती. हे आला वारा, वादळ, पाऊस, पाण्याचे लोंढे, जोरदार. खडकावरच घर स्थिर राहिलं. बोलो येशू मसीह की हालेलुया. खडकावरचं घर स्थिर राहण्याचं कारण काय? पाया मजबूत आहे. पण जे घर वाळूवरती होतं, वाळू धोकेबाज आहे. हालेलुया. ते टिकून नाही राहिली, साथ नाही दिली. मग अशा लोकांवर विश्वासच का ठेवता की जे तुम्हाला निरंतर साथ देत नाही? मनुष्याला शरण जाण्यापेक्षा देवाकडे येणं कधीही चांगलं आहे. ख्रिस्त नावी खडकावर आम्ही स्थिर होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही त्याच्यावर विश्वास टाकणार त्यावेळेस परमेश्वर आमचा विश्वास मजबूत करणार. प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक वेळेत, प्रत्येक घटनेत आमचा विश्वास तेवढा तत्पर आणि मजबूत राहणार आहे. घरांची परीक्षा तेव्हा झाली, दोन्ही घरांचे रंग सारखे, मटेरियल सारखं वापरलंय, सिमेंट सारखं, विटा सारख्या, सगळी रंगरंगोटी, पूर्ण घराचं फर्निचर, सगळ्या गोष्टी सारख्या होत्या पण त्यांचे पाये भिन्न होते. प्रियांनो, आज तुम्ही आणि इतर लोक एकसारखे दिसत असतील पण धन्य आहेत ते लोक ज्यांनी आपला विश्वास येशू ख्रिस्तावरती टाकलेला आहे. आशीर्वादित आहेत ते लोक ज्यांनी प्रभूच्या वचनावरती विश्वास ठेवलेला आहे, ज्यांच्या जीवनामध्ये येशू आहे. परमेश्वर त्यांना ढळू देणार नाही. देव त्यांच्यावर प्रसन्न मुख दाखवेल. परमेश्वर त्यांच्या गरजा पूर्ण करेल. कारण की तुम्ही मेलेल्या देवापुढे आलेले नाही, तुम्ही सदाजीवी परमेश्वराकडे आलेले आहात. हालेलुया. ज्या देवाकडे तुम्ही आलेले आहात तो देव तुम्हाला निराश आणि नाराज करणार नाही. तुम्ही जेवढे विश्वास योग्य आहात त्याच्यापेक्षा माझा देव जास्त विश्वास योग्य आहे. हा विश्वास आमचा बळकट होणं आज गरजेचं आहे. आज ख्रिस्ती समाजाला ऐक्याची गरज आहे, विश्वासाची गरज आहे. अविश्वासाची कामं आम्ही कधी करता कामा नये. ज्यावेळेस आम्ही हा देवाप्रती विश्वास दाखवतो अद्भुत, महान चिन्ह, चमत्कार, अद्भुत गोष्टी घडतात. प्रियांनो, योहान 11 अध्याय 1 ते 46 वचनामध्ये सुंदर घटना आहे. 11 अध्याय म्हटलं की लगेच आपल्याला लाजर आठवला पाहिजे. बेथानीमध्ये एक सुंदर परिवार होता. 2 बहीण आणि 1 भाऊ. भावाचं नाव लाजर, एक बहीण मारिया, दुसरी. त्या घरात ह्या 2 बहिणी आहेत, एक मरिया आणि एक मार्था. मार्था बिचारी नेहमी किचन मध्ये असायची, येशूसाठी स्वयंपाक करायची. चांगलं करत होती का वाईट करायची? चांगलं. प्रभूची स्तुती असो.
तुम्ही म्हटलं असतं वाईट तर मी म्हटलं असतं मग मिरजेत उपाशीच पाठवतात वाटतं मला. प्रभूची स्तुती असो. प्रभूसाठीच तर भाकरी करत होती, प्रभूसाठीच तर अन्न बनवत होती. आणि मरिया येशूच्या पायाजवळ बसायची. एक दिवस किचन मधून जरा जास्तच आवाज आला, प्रभू मरियेला सांगा ती मला कामात मदत करत नाही. म्हणजे हे प्रॉब्लेम 2000 वर्षापासून चालत आलेले आहेत. ही मला कामात मदत करत नाही. प्रभूने उत्तर दिलं, मरियेने चांगला वाटा निवडलाय. हालेलुया. चांगला वाटा म्हणजे काय? मार्थे, तुझ्याकडे ज्या भाकरी तू बनवत आहेस त्या भाकरी खाऊन परत भूक लागणार आहे, पण मी जीवनाची भाकर आहे. एकदा खाऊन तर बघ, परत किचनकडे वळणार नाहीस. मनाचं समाधान, जीवनाचं समाधान, मी जीवनाची भाकर आहे. त्यांनी योग्य वाटा निवडलाय. प्रभू निरंतर वचन घेऊन त्या घरात जायचा, प्रभू तिथं भोजन करायचा, वारंवार यायचा. एक दिवस लाजर आजारी पडला. सगळे म्हणा, लाजर आजारी पडला. आता ज्यावेळेस हा लाजर आजारी पडला, आमच्या देवा एवढा आम्हाला कुणीच ओळखत नाही. बोलो येशू मसीह की. सगळ्यात जास्त आम्हाला कोण ओळखतं? आईपेक्षा पण जास्त कोण ओळखतं? लाजर ज्यावेळेस आजारी पडला असेल त्या क्षणापासून प्रत्येक गोष्ट प्रभूला आत्म्यात कळत होती. कारण पुढे जाऊन त्याने सगळ्या प्रॉफिटिक गोष्टी, भविष्यवाणीपर गोष्टी शिष्यांना सांगितल्यात. प्रभूला कळतंय सगळं. लाजर बेड रिडन झालाय, सगळं गाव वाट बघतंय. मरिया, मार्था. आता तेव्हा मोबाईल नव्हते म्हणून बरं झालं, नाही तर नुसतं फोन करून बोलवलं असतं. प्रभू बेथलेम, प्रभू बेथानी, प्रभू नाझरेत, प्रभू कुठे आहेस तू? प्रभूला आत्म्यात सगळं कळालंय की त्याचं काय चाललंय. लाजर आजारी पडत चाललाय. मरिया, मार्था देवाकडे प्रार्थना करत असते. किडनी फेल झाली दादाची, आता तरी पाठव देवा. येशूला ब्लड प्रेशर लो व्हायला लागलं, आता तरी पाठव. ब्रेन नीट काम करत नाही, आता तरी पाठव. हार्ट फेल व्हायची वेळ आली. आता लोकांना हे वाटतंय की मैतीला तरी यायला पाहिजे, कारण जे लोक जिवंत पण येत नाही ते मैतीला नक्की येतात. देवाच्या प्रिय लोकांना त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे. येशू तो लाजर मेला तरी आला नाही. आत्म्यात त्याला कळालंय लाजर म्हणून पावलंय. आता ज्या वेळेस त्यांना शिष्यांना सांगण्याची वेळ आली, तो म्हटलं लाजर झोपलाय, त्याला उठवायला मी चाललोय. शिष्यांना वाटलं दमून झोपला असेल बिचारा, चला उठवायला जाऊ. त्यांना कळालं नाही. प्रभूने परत सांगितलं लाजर मेला आहे, त्याला उठवायला जायचंय. आता इथं या 11व्या अध्यायात 4 प्रकारचे लोक आहेत सगळे. येशू व्यतिरिक्त 4 प्रकारचे. एक तर त्याचे शिष्य. थोमा काय म्हणतो माहितीये का? ऐका, योहान 11वा अध्याय 14 ते 16 वचन. योहान 11, 14 ते 16. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले लाजर मेला आहे. का? त्यांना कळत नव्हतं म्हणून. ऐका 15 वचन. आणि मी तेथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा. बोलो येशू मसीह की. शिष्यांचा विश्वास प्रभूवरचा वाढावा म्हणून प्रभू चमत्कार करतो. हेरोद काय म्हणत होता प्रभूला? जरा तुझ्या हातचे काही चमत्कार मला दाखव. प्रभूने चमत्कार केले का त्यावेळेस? तुम्ही ऐकताय का चर्च? हेरोदाने त्याला सांगितलं मला चमत्कार पाहायचेत. ज्याला चमत्कार पाहायचेत त्याच्यासाठी चमत्कार होत नाहीत. ज्याला चमत्कार गरजेचे आहेत त्याच्यासाठी चमत्कार होतात. हालेलुया. चमत्कार कोणासाठी होत नाही. जिथं गरज आहे तिथं देव काम करतो. प्रभूची स्तुती असो. या ठिकाणी वचन काय? विश्वास ठेवावा. तुम्ही विश्वास ठेवावा तरी आपण त्याच्याकडे जाऊ. 16व वचन, शिष्यांचा विश्वास. तेव्हा दिदूम म्हटलेला थोमा आपल्या गुरुबंधूंना म्हणाला आपणही ह्याच्या बरोबर मारायला जाऊ. थोमाचा विश्वास बघा. थोमा काय म्हणतोय? आपण पण जाऊ. पण कशाला जाऊ? प्रभू म्हणतोय उठवायला जायचंय. आणि थोमा म्हणतोय, त्याच 11व्या अध्यायाच्या 7-8 वचनात लिहिलंय की ह्याच्या आधी ज्या वेळेस तिथं ते गेले होते बेथानीमध्ये,
यहूद्यांनी डायरेक्ट दगड घेतले होते येशूला मारण्यासाठी. त्याला दगडमार करून मारावा अशी त्यांची योजना होती. ती विफल झाली. प्रभू तिथून निघून गेला होता. जिथं जीवाला धोका आहे तिथं कोण जाईल? कोण जाईल की नाही मला माहित नाही, पण तिथं माझा प्रभू जातोच. हालेलुया. जिथं अडखळ आहेत, जिथं अडचणी आहेत, जिथं प्रॉब्लेम आहेत, तिथं प्रभू आल्याशिवाय राहत नाही. तुमच्या दुःखात, तुमच्या संकटात, तुमच्या अडचणीत प्रभू आल्याशिवाय राहत नाही. कोणी येऊ अगर नाही येऊ, प्रभू तिथं तुमच्या मदतीला उभा राहतो. थोमा म्हणतोय चला आपण पण मरायला जाऊ, कारण लोक धोंडमार करतील हे त्याला माहित आहे. येशू ख्रिस्त तिथं गेला आणि देवाच्या प्रिय लोकांना, हे शिष्य अजून विश्वास ठेवत नाहीयेत की हा मुर्दे उठवणार आहे किंवा हा चमत्कार काहीतरी करणार. त्यांना हीच भीती आहे की लोक आम्हाला धोंडमार करतील. येशू ख्रिस्त बेथानीमध्ये पोहोचला. योहान 11:21 मध्ये सांगितलंय, मार्था या ठिकाणी म्हणते, प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ, मोठ्या आवाजात बोला, माझा भाऊ मेला नसता. आपण इथे असता, काय गॅरंटी आहे? तो मरणाच्या आधी जर आला असता तर किती बरं झालं असतं, माझा भाऊ मेलाच नसता. आता कबर बंद आहे, त्याला बांधून वगैरे आम्ही पूर्ण टाकून दिले आतमध्ये. आता विषय संपलाय. तू फार उशीर केलायस, कारण त्याला मरवून आता 4 दिवस झालेले आहेत. मार्था घाबरलेल्या स्थितीत आहे आणि ती म्हणतीये की प्रभू इथं असता तर किती बरं झालं असतं, माझा भाऊ मेलाच नसता. शिष्य म्हणतात आपण मरायला जाऊ. त्यांचाही विश्वास नाही, मार्थेचा विश्वास नाही. प्रभू तिला एनकरेज करतोय, प्रभू तिला सांगतोय, विश्वास धरशील तर देवाचा गौरव पाहशील. इथं माणसाचा गौरव करायला मी आलो नाही, आणि तो म्हणतो की देवाचा गौरव पाहशील. तुझा भाऊ उठणार आहे, मला माहित आहे, पुनरुत्थानाच्या दिवशी उठणार आहे. कधी कधी लोक सरळ उत्तर देत नाही. प्रभूची ही अपेक्षा आहे की तिने विश्वास प्रदर्शित करावा. गुप्त रीतीनं तिनं मरियाला निरोप पाठवला. मरिया धावतच आली तिकडून. आधी मार्था आली, मग मरिया आली. आणि मरियाचं काय शब्द आहे ऐका 32व्या वचनात. आधी 11:21 वाचलं, आता 11:32 वाचूया. मरिया काय म्हणते, मग येशू होता तेथे. मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. आजही काहीतरी कर प्रभू. हालेलुया. या ठिकाणी शिष्यांचा विश्वास कमजोर आहे. मरियेचा, मार्थेचा विश्वास कमजोर आहे. त्या बेथानी गावातले लोक होते त्या ठिकाणी. 37व्या वचनात सांगितलं, योहान 11:37, परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्याला ह्याचे मरण टाळण्याची ही शक्ती नव्हती काय? ख्रिस्ती लोकांना हे अनुभव फार येतात. ज्यावेळेस तुम्ही सेवा करता, देवाचं काम करता, आणि ज्यावेळेस तुमच्या स्वतःच्या जीवनात अडचणी येतात, आहा बोले येशू मसीह की, तुमच्या स्वतःच्या जीवनात ज्यावेळेस अडचणी येतात, लोक टोमणे द्यायला सुरुवात करतात. तुझ्या प्रार्थनेने होतं, तुझ्या जीवनात का नाही घडत आहे? त्या गावातले लोक कुचकेपणाने हे भाषण करतात. त्याने आंधळ्यांचे डोळे उघडले, त्याला त्याचं मरण टाळता आलं नाही काय? सगळे विरोधात्मक गोष्टी बोलतायत, पण प्रभू म्हणत आहे पुनरुत्थान व जीवन मीच आहे. म्हणजे माझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही. मीच म्हणजे तो फक्त प्रभू येशू ख्रिस्तच पुनरुत्थान आणि जीवन आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्त ज्या वेळेस त्या कबरेजवळ गेला, कबरेवरची धोंड काढायला सांगितली आणि त्याने पित्याला धन्यवाद दिले आणि एक वाक्य बोलला, लाजरा बाहेर ये. लाजरा बाहेर ये. लाजरा बाहेर ये म्हणता क्षणी दैवी चमत्कार झाला. वास्तविक पाहता आपल्या ज्या कबरा असतात, एक खड्डा घेतात आणि देतात टाकून, त्याच्यामध्ये माती टाकली, आले घरी. पण तिकडच्या कबरा वेगळ्या आहेत.
त्या काळात अशा कबरा होत्या की एका कबरीत कैक लोकांना आतमध्ये ठेवलं जायचं. आलिशाच्या काळात नाही का घडलं? एका कबरीत बऱ्याच लोकांना ठेवलं जायचं. बरं झालं प्रभूने लाजराचं नाव घेतलं. नुसता बाहेर ये म्हटला असता सगळेच मुर्दे उठून बाहेर आले असते. प्रभूला धन्यवाद. तो बरोबर सांगतो, जक्कया खाली ये, लाजरा बाहेर ये. त्याच्या बोलण्यामध्ये एकदम पर्टिक्युलर येतो. लाजरा बाहेर ये म्हणताच तोंडाला रुमाल तसाच बांधलेला, हातपाय प्रेत वस्त्रांनी तसेच बांधलेले. किती कठीण काम आहे ते. तसाच उठून कॅटवॉक करत करत बाहेर आला. कसा आला असेल? येऊन सगळ्यांसमोर उभा राहिला. प्रभूने सांगितलं त्याला मोकळं करा. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. मेलेला लाजर ज्यावेळेस जिवंत झाला त्यावेळेस मात्र मरिया, मार्था सगळे आश्चर्यचकित झाले. शिष्य आश्चर्यचकित झाले. दानिएल 6 अध्याय आणि 10 वचनामध्ये दानिएलाबद्दल आपण पाहू शकतो. काही लोकांनी कुयुक्ती केली आणि एक फरमान जाहीर केलं, कुणीही राजाशिवाय कोणाच्याच नावाने प्रार्थना करायची नाही, राजाशिवाय कुणीच कोणाला देव मानायचं नाही. बस, यहोवा देवाचं नाव कुणी घ्यायचं नाही, कोणत्याच देवाचं काहीच नाही. दानिएल 6:10 आपण वाचूया पटकन, ऐका. ह्या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडून असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. ज्यावेळेस त्याला कळालं प्रार्थना करू नको असं म्हणतायत, तरी सुद्धा त्याने प्रार्थना केली. बोलो येशू मसीह की. स्वतःच्या जीवनाला काही धोका होईल, राजा माझं काही करू शकतो, कारण की फरमान माणसाचं साधारण व्यक्तीचं नाही, हे फरमान राजाचं आहे. त्या राजाच्या विरुद्ध जाऊन मी प्रार्थना केली तर राजा नाराज होईल ह्याचा त्याने विचार केला नाही. राजा नाराज झाला तरी चालेल, पण माझा देव आनंदी राहिला पाहिजे. हालेलुया. माणसाला आनंदी करण्यासाठी मी काही करणार नाही, देव आनंदी होण्यासाठी मी करणार आहे. बोलो येशू मसीह की. ऐकताय का तुम्ही सगळे? हा पण एक चमत्कार आहे. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. कारण बरेच लोक चर्चला विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप, चर्चला झोपा काढायला जातात काही लोक. मिरजेचे लोक चांगले आहेत, प्रभूची स्तुती असो. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, माणसाला खुश नाही करायचे, देवाला खुश कर. देवाच्या प्रिय लोकांनो, हा दानिएल देवाला खुश कसं करता येईल याच्याकडे त्याने लक्ष दिलंय. आले लोक जमाव घेऊन बघतायत दारात, काय रे काय चाललंय? प्रार्थना. हालेलुया. प्रार्थना योद्धे कोणाच्या बापाला घाबरत नाहीत. हालेलुया. कारण त्यांचं कनेक्शन डायरेक्ट वरच्या बापाशी असतं. काय करणार आहेत तुम्ही? उचला रे याला, राजा बघ ह्याने असं असं केलं. आता राजा तर फरमानावरती सही करून टाकली. राजा प्रयत्न करतोय वाचवावं, पण नाही. दिलं टाकून त्याला सिंहाच्या गुहेत, सीलबंद करून टाकली गुहा. विषय संपला. इकडं राजा घरी गेलाय, जेवला नाही राजा. रोज संध्याकाळी त्याच्या पुढे डान्स वगैरे, म्युझिक वगैरे असायचं. सगळा मनोरंजनाचा कार्यक्रम कॅन्सल. बोले येशू मसीह की. काही काही ठिकाणी लोक तसंच करतात. 40 दिवस आले का दाढी वाढवतात. काय झालं रे? 40 दिवस उपास धरतात आणि 2 किलो साबुदाणे भिजू घालतात. फलाहार घेतात. तुम्ही एरवी जेवढं नाही खात तेवढं उपासात खाता. तो उपास आहे? हा उपास देवाला पास नाही होणार. उपास म्हणजे काय? काय नाही, साबुदाण्याचा ते काय उपासाचा चिवडा खातोय, वेफर खातोय. अरे एवढं खातोय आणि उपास म्हणतोय? उपास अन्न पाण्याचा त्याग आहे. त्याग आहे. उपास शब्दाचा अर्थ त्याग आहे. देवाला आवडणारा उपास केला पाहिजे. एकदा तर मला फोन आला बदलापूर मधून, मुंबई जवळ.
पास्टर प्रार्थना करा, पास्टर पास्टर प्रार्थना करा. म्हटलं काय झालं? मला कसं तरी होतं हे म्हणतात ऍडमिट करायला. अरे झालं काय? काय नाही, मी उपासात आहे 7 दिवस झाले. हे म्हणतात सलाईन लाव. अरे सलाईन लावण्यापेक्षा खाऊन घे काहीतरी, मरशील असाच. कुणी सांगितलंय? हे मनातून काढून टाका. आज सत्यवचन देवाच्या कृपेने मी तुम्हाला सांगत आहे. उपास केले तरच देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे हे सोडून द्या. उपास तुमच्या आध्यात्मिक वाढीसाठी आहे. दानिएल घाबरला नाही बरं का. तो त्या सिंहाच्या गुहेत जाऊन पोहोचलाय. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, दानिएल सिंहाच्या गुहेत पोहोचायच्या आधी कुणीतरी एक जण तिथं आधीच हजर होता. जग तुम्हाला फेकायला तयार आहे, माझा देव तुम्हाला झेलायला तयार आहे. हालेलुया. ते तुम्हाला टाकून देतील, माझा देव तुम्हाला झेलून घेईल. ते तुमचा तिरस्कार करतील, माझा देव तुमचा स्वीकार करेल. कुणीही सोडू द्या, देव कधीच सोडणार नाही. येशूच्या नावात सामर्थ्य आहे, तो प्रभू तुम्हाला कधीच टाकणार नाही. किती दुःख येऊ, किती संकट येऊ, किती प्रॉब्लेम येऊ, पण एक लक्षात ठेवा, कुणीही साथ सोडू, माझा प्रभू मला कधीच सोडणार नाही. हालेलुया. सिंहाच्या गुहेत खास मित्र आला नाही. बोला येशू मसीह की. सिंहाच्या गुहेत वर्गमित्र आले नाहीत, नातेवाईक आले नाहीत. नातेवाईक पटकन सोडून जातात. फंड सर्व्हिसचे पैसे आले की लगेच कावळ्यासारखे गोळा पण होतात. कळेल त्याला कळेल, बाकीच्यांना इकडं तिकडं वळेल. जेवढं समजतंय तेवढं घ्या, बाकीचं द्या सोडून. आता काय बोलू मी तरी. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांना कुणीच आलं नाही, पण देव त्याला मदतीसाठी आलाय. सिंहाच्या गुहेत सिंहाची तोंड बंद करण्यात आली. गुहा कोणाची? दानिएलाची. गुहा कोणाची? दानिएलाची का? गुहा सिंहाची आहे. सिंहाच्या गुहेत सिंहाची तोंड बंद करणं हा दैवी चमत्कार आहे. राजाला झोप नाही रात्रभर. उपाशी आहे राजा, नाही संगीत काय नाही, रात्रभर बेचैन. दुसऱ्या दिवशी पहाटेच लगेच धावत गेला. दानिएला अर्थस्वराने हाक मारतोय. दानिएला, ज्या देवाची सेवा करतो त्याने तुला वाचवलं का रे बाबा? काय झालं दानिएला? महाराज चिरायू असा. हालेलुया. बोला येशू मसीह की. माझा देव समर्थ आहे, माझा देव सामर्थ्यवान आहे. तो सिंहाच्या जबड्यातून सोडवणारा परमेश्वर आहे. कुठलाही अरिष्ट माझ्या जीवनावर येऊ शकत नाही, कारण माझा देव जिवंत आहे. हालेलुया. माझा प्रभू मला सोडत नाही. काय दानिएलाचा विश्वास आहे. तिकडे लाजर बाहेर आला, इकडे दानिएल बाहेर आला. बोलो येशू मसीह की. आज तुम्ही कुठल्या जेलमध्ये आहेत, प्रभू तुम्हाला बाहेर काढणार आहे. आता तुम्ही इथं बसून म्हणता, मी नाही बाबा जेलमध्ये, मी तर इथंच बसलोय. कुणी तंबाखूच्या जेलमध्ये अडकलंय, कुणी बाटलीच्या जेलमध्ये अडकलंय, काही लोक मिसर देशातून बाहेर नाही आले, आज यायचंय. हालेलुया. जुगार असो, कुठली गोष्ट असो, त्याच्यातून आज बाहेर यायचंय. विश्वासाने पाऊल टाका, प्रभू कार्य करणार आहे. हालेलुया.